दर्पणडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे सरकार तिच्या खोलीमध्ये बसलेली असते. खोटे अश्रू डोळ्यामधून गाळत असते आणि त्याच वेळेला आनंदसुद्धा तेवढाच चेहऱ्यावर झळकत असतो. कारण तिला ह्या गोष्टीचा आनंद असतो की प्रेमाने जग जिंकता येतं. खरं ही म्हण अगदी बरोबर आहे. आता हे रडणं पडणं त्याचबरोबर सखीसोबत मी किती दयाळू आहे, मी कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं नाटक करण्याचा किती फायदा होतोय. मी सखीच्या आणि कान्हाच्या मनामध्ये विश्वास गमावला आहे असं ती म्हणते. आणि त्यानंतर पुन्हा रिकॅपला जाऊन आठवतं, जेव्हा तिने खऱ्या तेजस्विनीला इंजेक्शन दिलं होतं तेव्हा ती तेजस्विनी खाली जमिनीवर पडली होती. आणि ती तेजस्विनी जमिनीवर पडल्यानंतर तिच्या समोर सरकार बसली होती आणि म्हणत होती, सख्या रे घायाळ मी हरिणी, असं म्हणूनच हसत असते. आणि हसत असताना आता इकडे तिचा म्हणजे हा जो काही एक लुक होता ना, तो तर कमाल होताच प्रेक्षकांनो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला स्वतःवर फार कॉन्फिडन्स होता. आता जेव्हा खरी तेजस्विनी ते जमिनीवर इंजेक्शन घेऊन पडलेली असते आणि तिला द करायचा असतो. ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या ना तरीसुद्धा आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता तिने इंजेक्शन दिले, तिच्या त्या दंडावर व्रण आहे. पण आता सेम व्रण हा आपल्या दंडावर सुद्धा झाला पाहिजे की नाही, असा तिचा हा जो काही हेतू होता. त्या हेतूमुळे ती लगेचच आता इथे एक सेफ्टी पिन काढते आणि त्या सेफ्टी पिननेच ती आता इथे स्वतःच्या दंडावर सेम तसाच मार्क करून घेत असते. आता स्वतःच्या दंडावर सेम तसाच मार्क करून घेतल्यानंतर विचार करत असते, नाही, आता काही जरी झालं ना तरीसुद्धा तुझा द होणार आहे, तुला मी संपवणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते. आणि ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आता आपण तिने हा सगळा काही गेम कसा केला, काय केला ते तर पाहिलंच आहे. पण हे सर्व काही जे आहे ना ते रिकॅपमध्ये दाखवलेलं आहे. आता आपण पाहतो की म्हणत असते, हे सगळं करायला खरं तर हर्षदाने मला फार मदत केली. पण आता हर्षदाचं काय झालं असेल. आणि त्याचबरोबर असू दे, जे काही व्हायचं ते झालेलं आहे, मला त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि त्याच वेळेला विचार करत असते, सखी आणि कान्हा ह्या लोकांना तर मी सांगितले की हे सगळं मला हर्षदाने करण्यासाठी मदत केली त्या सरकारला. मग आता खरं तर तेजस्विनी त्या उंच दरीमध्ये पडून ताईचं माझ्या काय झालं असेल, ही गोष्ट ती बोलत असते. पण आता हर्षदा मात्र बरोबर मध्येच लटकली आहे. हर्षदाचा आता गेम झाला आहे असं सुद्धा इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता सखी आणि कान्हा ह्या दोघांचा सुद्धा विश्वास मी जिंकला आहे. मग आता हर्षदाला सुद्धा रिकॅपमध्ये थोडंसं दाखवतात. जेव्हा हर्षदावर हे सगळे आरोप केले जातात तेव्हा हर्षदा म्हणत असते, नाही साहेब नाही, हे बघा मी काहीच नाही केलेलं, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही माझ्यावर का विश्वास ठेवत नाही आहेत? मी तुम्हाला खरंच सांगते की मी काहीही केलेलं नाही आहे, प्लीज तुम्ही माझ्यावर एकदा विश्वास ठेवा, असं हर्षदा म्हणत असते. पण त्याच वेळेला आता इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, तुम्ही हे सगळं का नाही केलं? कारण इथे डस्टबिनमध्ये जे काही इंजेक्शन आहे ते सुद्धा सापडले. त्याचबरोबर तुमच्या खोलीमध्ये ही कॅशसुद्धा सापडली आहे. आता जर तुमच्या खोलीमध्ये ही कॅश सापडली, त्याचबरोबर इकडे डस्टबिनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सापडल्यात, तर मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हीच केलेल्या असू शकतात, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे आता हर्षदा गयावया करत असते. पण आता सखी म्हणत असते, खरंच तुमच्यासारख्या लोकांना कितीही जीव लावला, कितीही माया प्रेम दिली ना तरीसुद्धा इथे तुम्ही त्या लायकीचेच नाही आहात. कारण तुमची लायकीच ती आहे का असं वागलीस हर्षदा, असं म्हणूनच आता इकडे तिनं हर्षदाच्या कानाखाली मारलेले असते. तेव्हा हर्षदा म्हणत असते, सखी प्लीज माझं ऐकून घे ना. तेव्हा सखी म्हणत असते, काय ऐकून घ्यायचं आहे, बोल ना, काय ऐकून घ्यायचं आहे? ऐकून घेण्यासारखं काहीतरी तू ठेवलं आहेस का? नाही ठेवलंस, कारण तू फार चुकीची वागलेली आहेस. का असं वागलीस? का असा आम्हाला त्रास दिलास? का असं आम्हाला फसवलंस? अगं माझ्या आईच्या बाबतीत एवढ्या सगळ्या गोष्टी करण्याची तुझी हिंमत कशी झाली? त्याच वेळेला ती म्हणत असते, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते, हे बघ मी खरं सांगते, मी काही नाही केलं, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा इथे आता मीनाक्षीसुद्धा म्हणत असते, खरंच हर्षदा तू असं काही करशील ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही आहे. आणि त्यावेळेला आता हर्षदा म्हणत असते, हे बघा माझ्यावर ऐकून घ्या ना, मी हे सगळं मुद्दामून नाही केलं, प्लीज मला
समजून घ्या ना, मला कामावरून काढून टाकू नका, प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या ना. तेव्हा आता इकडे इन्स्पेक्टर म्हणत असतात, लेडीज कॉन्स्टेबल आत्ताच्या आत्ता तिला अरेस्ट करा, तिला ताब्यामध्ये घ्या. असं म्हणून हर्षदाला आता इकडे त्या लेडीज कॉन्स्टेबलने पकडलेलं असतं आणि हर्षदाने लेडीज कॉन्स्टेबलला पकडल्यानंतर इथे आपण पाहतो की आता पोलीस तिला घेऊन जाताना दिसत आहेत. आता इकडे लगेचच जो काही हा भालेराव आहे तो भालेराव समोर येतो आणि म्हणत असतो, तुम्ही आता काळजी करू नका, तिला आम्ही चांगलीच शिक्षा देऊ आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरी तिला आता तिच्या कर्माची ही शिक्षा मिळणारच आहे. आणि त्याचबरोबर आता इकडे कान्हा म्हणत असतो, आम्हाला पुढची चौकशी करण्यासाठी पोलीस स्टेशनला यावं लागेल का? तेव्हा तो म्हणत असतो, हो हो तुम्ही नक्की येऊ शकता, काहीच हरकत नाही आहे. आता मी जातो, कारण मला आता गेलं पाहिजे. त्याच वेळेला आता इकडे तुम्हाला काही लागलं तर फोन करा. तेव्हा कान्हा जाता जाता त्यांना विचारतो, बाय द वे कोणतं पोलीस स्टेशन? तेव्हा तो म्हणत असतो, गिरगाव पूर्व हे पोलीस स्टेशन आहे. असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे पोलीस आणि कान्हा यांच्यामध्ये बोलणं झालेलं असतं. सखी मात्र पोलिसांकडे पाहतच असते आणि त्यावेळेला पोलीस निघून गेलेले असतात. आता इकडे परशू म्हणत असतो, खरंच एकदाची ही पिढा घरातून गेली, त्याचबरोबर त्या सरकारचा सुद्धा असाच पद्धतीने अंत व्हावा अशी आशा आहे. एवढ्या उंच दरीतून ती पडली आहे ना, त्यामुळे मला नाही वाटत की ती वाचली असेल म्हणून, असं तो म्हणत असतो. तेव्हा मीनाक्षी म्हणत असते, खरं तर मी असं ऐकलं आहे की त्या दरीमध्ये त्या टेकडीवरती खाली पडलं तर खूप काही इथे हे आहेत, म्हणजे वाघ बिबट्या वगैरे आहेत. मग जर ती एवढ्या उंचावरून खाली पडली असेल तर मला नाही वाटत की ती वाचली असेल म्हणून, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे सखी म्हणत असते, हो अगदी तुम्ही बोलताय ना ते सगळं काही त्याच पद्धतीने झालेलं असावं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, इथे अशा पद्धतीने हर्षदाला सुद्धा वाटं लावलेलं असतं. आता सखी तिच्या आई म्हणून सरकारची काळजी घेत असते. तिला असं वाटत असतं ती तिची आईच आहे म्हणून. आता सखीच्या मांडीवरच सरकार डोकं ठेवून झोपलेली असते आणि तिला दाखवून द्यायचं असतं मी कशी आहे, काय आहे म्हणून. आणि त्याचबरोबर इकडे मला किती ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास झाला, ह्या सगळ्या गोष्टी तिला दाखवून द्यायच्या असतात, म्हणूनच ती हे सगळं काही करत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता सरकार पुन्हा इथे सखीला बिलगूनच झोपण्याचा प्रयत्न करत असते आणि पुन्हा बिलगून झोपण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता इकडे पाहतो की आता मध्येच ती घाबरण्याचा प्रयत्न करत असते. आणि तेव्हा सखी म्हणत असते, आई प्लीज घाबरू नकोस गं, मी आहे ना, काळजी करण्याची तुला काहीच गरज नाही आहे, प्लीज तू घाबरू नकोस ना. तेव्हा आता इकडे सरकार लगेचच सखीच्या त्या मांडीवर डोकं देऊन म्हणत असते, खरं तर हेच मला पाहिजे. काही जरी झालं ना तरीसुद्धा आता इकडे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत होत आहेत ना, तेच माझ्यासाठी खरं आहे. एकदा का आता असंच गोड बोलून झाल्यानंतर मी काही जरी झालं ना तरीसुद्धा सखीकडून त्या पेपरवर सह्या करून घेईन आणि सखीकडून त्या पेपरवर सह्या करून घेतल्या ना तर मग सखी आणि त्याचबरोबर इकडे ह्या कानाचा इकडे मी कसा एंड करते हेच दाखवणार आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा एवढे दिवस जे मी इथे स्वप्न पाहत होते, एवढे दिवस ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं मी जे काही स्वप्न पाहत होते ना, त्या स्वप्नाचा शेवटी अंत होत आहे, असं इकडे ती बोलत असते. जे एवढे दिवस मी बळकावण्याचा त्याचबरोबर हे सगळं काही घेण्याचा प्रयत्न करत होते, पण ते शेवटी मला काहीच नाही मिळालं, पण असं प्रेमाने मी नक्कीच मिळवणार आहे, असं ती बोलत असते. आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. दुसऱ्या दिवशी आता हर्षदा तर गेलेली असते, पण आता मग ह्या घरामध्ये मेड हवी म्हणूनच आता सखी मेड शोधत असते. आणि तेवढ्यातच एक मेड तिथे येते, जिचं की नाव असतं वेदू. ही थोडीशी कॉमेडीच आहे बरं का. सखीसोबत चांगल्याच गप्पा मारल्या, सखीचीच फिरकी घेतली हिनं. तेव्हा सखी म्हणत असते, तुम्ही कोण? तेव्हा ती म्हणत असते, माय सेल्फ इज वेदू, आय एम अ मेड, असं म्हणत असते. आणि तेव्हा असं की म्हणत असते, अच्छा बरं ऐका ना, तुम्हाला म्हणजे कामाचा अनुभव आहे ना? तेव्हा ती म्हणत असते, नाही बाबा, मला अजय देवगण, शाहरुख खान, सलमान भाई, काजल, करीना कपूर, ऐश्वर्या राय बच्चन ह्यांच्याकडे काम मी केलेलं नाही, असं म्हटल्यानंतर आता हे ह्यांच्याकडे काम केलं नाही ही गोष्ट सोडून मला कोणतीही गोष्ट विचारा, मी दुसऱ्यांकडे सगळ्यांकडे काम केले आणि मला त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे, असं आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर सखी म्हणत असते, अच्छा मग कोणाकडे काम केले? त्यावरती म्हणत असते, अहो मॅडमजी,
काय करताय, हे फक्त बोलायचं असतं हो, फक्त हे बोलायचं असतं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की सखी पुन्हा म्हणत असते, ऐका ना, आमच्या घरामध्ये थोडीशी माणसं जास्त आहेत बरं का. तेव्हा ती म्हणत असते, माणसं जास्त आहेत, वराड तर नाही आहे ना, म्हणजे एक पंगत बसली की दुसरी पंगत, दुसरी पंगत बसली की तिसरी पंगत. तेव्हा सखी म्हणत असते, नाही नाही तसं नाही आहे, पण मला सांगा तुम्हाला स्वयंपाक बनवता येतो ना. त्याच वेळेला आता ती वेदू म्हणत असते, इटालियन, चायनीज हे सगळं काही सोडून मला महाराष्ट्रीयन स्वयंपाक बनवता येतो, आणि तो सुद्धा व्यवस्थित. त्यावर लगेच आता काना तिथे आलेला असतो. कानाला सखीशी थोडंसं बोलायचं असतं आणि त्यामुळे तो बाहेर आलेला असतो. समोर ही वेदू दिसते आणि त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, ठीक आहे मग तुम्ही आजपासून कामं करायला सुरुवात कराल ना, तिथे किचन आहे. तेव्हा ती म्हणत असते, हो चालेल ना. आता तेवढ्यातच काना येतो आणि ही तिला घालून देत असते. आता जेव्हा वेदू निघून जाते तेव्हा मात्र इथे आता काना म्हणत असतो, काय हे कोण आहे. तेव्हा ती म्हणत असते, जरा कॉमेडीच आहे ना. तेव्हा तो म्हणतो, जरा नाही, खूपच जास्त कॉमेडी आहे, किती कॉमेडी करते ही, असं सुद्धा तो म्हणत असतो. तेव्हा आता इकडे सखी म्हणत असते, हो ते तर अगदी बरोबर आहे, खरंच खूपच कॉमेडी करते बरं का. अरे काय झालं तुला एक गोष्ट सांगू का, आता हर्षदा गेली आहे, त्याच्यानंतर इथे आपल्याला मेड नाही आहे ना, त्यामुळे हिला मेड म्हणून ठेवलेला आहे. त्याच वेळेला तो म्हणत असतो, अच्छा असं आहे का, चांगलीच गोष्ट आहे ना मग ही तर, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच काना म्हणत असतो, बरं मी ना जरा पोलीस स्टेशनला जाऊन येणार आहे. तेव्हा आता इकडे सखी म्हणत असते, काना एक गोष्ट सांगू का तुला, मला ना कालचे ते पोलीस आलेले ना थोडेसे विचित्रच वाटले. म्हणजे तुला सांगू का, मला लहानपणापासून पोलीस होण्याची फार इच्छा होती आणि त्यामुळे मी इकडे नेहमीच तोच प्रयत्न करत राहायचे की मला पोलीस व्हायचं आहे, मला पोलीस व्हायचं आहे. पण खरं सांगू का, तसा फारसा कधी योग आला नाही. आणि तुला सांगू का, मी आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी पाहिल्या, ज्या ज्या गोष्टी इथे अनुभवल्यात ना, त्या गोष्टीवरून एक गोष्ट तर मी तुला नक्कीच सांगू शकते, आणि ती म्हणजे की पोलीस असं कधीच स्वतःवरून स्वतःचा आय डी किंवा स्वतःची ओळख वगैरे त्यांना दाखवायची गरज पडली नाही. कारण मला पोलीस होण्याचं स्वप्न होतं आणि मी लहानपणापासून पोलिसांना पाहत आलेले आहे. त्यामुळे ह्या पोलिसांना पाहिल्यानंतर थोडेसे हे कॉमेडीच वाटले, जसं की आता ही वेदू वाटली तशाच पद्धतीने. आता सखी असं म्हणून ती तिच्या आईकडे जाते. आणि जाताना काना म्हणत असतो, बऱ्यात ना आता त्या. तेव्हा सखी म्हणत असते, हो ती बरी, आता आराम करते. आता ती निघून गेल्यानंतर काना विचार करत असतो, सखी मॅडम बोलल्या ते सुद्धा अगदी बरोबरच आहे ना. कोणताही पोलीस असा स्वतःहून स्वतःचा आय डी वगैरे असं कधी दाखवतच नाही आहे. आणि त्याचबरोबर आता इकडे त्याला माचा फोन आलेला असतो आणि इकडे दुसऱ्या पॉईंटला तो माकडे येऊन पोहोचतो. आता बघा ना, माकडे आल्यानंतर अक्षरशः कबीर किर्लोस्कर म्हणून असतो त्यांच्यासमोर उभा राहतो बरं का. म्हणजे एकदमच असा असभ्य, किती क्यूट दिसतो ना. म्हणजे डोळ्यावर चष्मा, त्याचबरोबर सुंदर असा त्याचं राहणीमान, म्हणजे कपडे असो, त्या सगळ्या गोष्टी असो, तो खूप छान आणि कमाल, म्हणजे त्याची बॉडी असो, ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत. आता तो मासमोर उभा असतो आणि मासमोर उभा असताना आता इकडे मा म्हणत असतात, काय सांगतोयस, म्हणजे तेजस्विनी सरकार मेली. त्यावर आता इकडे काना म्हणत असतो, नाही फक्त मनस्विनी सरकार, तेजस्विनी नाही. तेजस्विनी आणि मनस्विनी ह्या वेगळ्या आहेत. तेव्हा इथे आता त्या म्हणत असतात, पण मी त्या सगळ्या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवणार नाही आहे. कारण एक गोष्ट तुला सांगू का, जोपर्यंत त्या बाईची बॉडी मिळत नाही ना, तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे त्या बोलत असतात. तेव्हा काना म्हणत असतो, पण अगं मा, मला एक गोष्ट सांग, एवढ्या उंचावरून जर एखादी व्यक्ती पडली असेल तर ती वाचणार थोडी ना आहे, ती कशी काय वाचू शकते. तेव्हा इकडे आता त्या म्हणत असतात, पण तरीसुद्धा तुला सांगू का, माझा ह्या सर्व गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. काही जरी झालं ना तरी ह्या सर्व गोष्टीवर मी विश्वास ठेवू शकत नाही, असं त्या म्हणत असतात. आणि आणखी एक गोष्ट तुला सांगू का, त्या मेडने तिला मदत केली आणि त्या मेडने तिला मदत केल्यानंतर ती मेड तिला रात्रीचं, म्हणजे त्या मेडला पोलीस रात्रीचंच अरेस्ट कसे करू शकतात. म्हणजे पोलीस कायदा विसरलीत की काय, रात्रीच्या वेळेला एका लेडीजला कोणी अरेस्ट करत नाही, ही गोष्ट समजली नाही आहे का. आता असं राजलक्ष्मी बोलल्यानंतर काना मात्र विचारात हरवलेला असतो. त्याच्यासमोर हा प्रश्न उभा राहिलेला असतो. मा म्हणतायत ते अगदी बरोबर आहे, मा म्हणतायत ते काय चुकीचं आहे, कारण रात्रीची वेळ होती आणि रात्रीच्या वेळेला आता कोण इथे कोणालाही, म्हणजे एखाद्या लेडीजला कोणी अरेस्ट करणार नाही, ही गोष्टसुद्धा खरी आहे ना. आता माने हा क्लू दिलेला असतो आणि त्याचबरोबर सखीचं बोलणंसुद्धा त्याला आठवतो. कारण सखी म्हटलेली आहे की
इथे मी पोलिसांना लहानपणापासून पाहत आलेले आहे आणि पोलिसांना लहानपणापासून पाहत आल्यानंतर इकडे मला लहानपणापासून पोलीस व्हायचं होतं. पण पोलीस इथे स्वतःची ID किंवा स्वतःची ओळख करून कधीच देत नाहीत. ही गोष्ट मी लहानपणापासून नोटीस केली असं सखीने कानाला सांगितलेलं असतं. आता माने दिलेलं हे वाक्य आणि त्याचबरोबर इथे सखीने सांगितलेल्या त्या गोष्टी ह्या सगळ्यामुळे आता कान्हा विचारात गुंतलेला असतो. तो म्हणत असतो, अगदी बरोबर आहे, ही गोष्ट मी कशी काय विसरलो, ही गोष्ट मी कशी काय विसरू शकतो तेच मला कळत नाही. मा म्हणते ते सुद्धा अगदी बरोबर आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर इकडे खरं तर कोणताच पोलीस इथे स्वतःची ओळख करून देत नाही आणि त्याचबरोबर इथे संध्याकाळच्या वेळेला कोणीही इथे कोणालाही अरेस्ट करत नाही. ही सुद्धा गोष्ट तेवढीच जास्त महत्त्वाची आहे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आता तो म्हणत असतो, म्हणजे सरकार जिवंत आहे, सरकार दरीत पडून सुद्धा जिवंत आहे. मग हे सगळं मी कसं काय विसरलो, ह्या सगळ्या गोष्टींचा मी एवढा विचार कसा काय नाही केला असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला आता सरकारने जो पोलीस बनून आलेला असतो त्या पोलिसाला इथे आता सरकारने कॉल केलेला असतो आणि सरकारने कॉल केल्यानंतर आता इकडे तो म्हणत असतो, खरंच सांगू का, आज तुमच्यामुळे मला इतका पैसा मिळाला आहे ना की काही विचारूच नका. तुमच्यामुळे खरं तर मी मालामाल झालेलो आहे. खरंच तुमचे ना अगदी मनापासून आभार बरं का. तुम्ही मला इन्स्पेक्टर भालेराव बनवलं आहे. आणि त्यावर आता इकडे ती म्हणत असते, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही जरी झालं ना तरीसुद्धा हे जे काही तोंड आहे ना ते तोंड कुठेही उघडायचं नाही, समजलं. नाहीतर हे जे काही तोंड आहे ना ते तोंड कुठे उघडलंस आणि आणखी काही केलंस ना तर गाठ कोणाशी आहे समजलं, गाठ माझ्याशी आहे. त्याच वेळेला तो म्हणत असतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ह्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळं काही मी कुठेही बोलणार नाही. मी तुमचं हे गुपित अगदी जपून ठेवेल. आणि त्याचबरोबर त्या हर्षदाला सुद्धा सांगितलंयस ना की कुठेही तोंड वगैरे हे सगळं काही उघडायचं नाही म्हणून. तेव्हा तो म्हणत असतो, हो तुम्ही नका काळजी करू, मी हर्षदाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे सरकार ही म्हणत असते, नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र आहे, आता हर्षदा गेली आणि हर्षदा गेल्यानंतर माझं हे जे काही गुपित आहे ना ते कोणालाही कधीही समजणार नाही. कारण आता वेळ आली आहे ती म्हणजेच की कानाचा बंदोबस्त करण्याची. हा नेमका काना कोण आहे? आणि त्याचबरोबर सखी तर आता माझ्या बाजूने आहे, पण ह्या कानाची काहीतरी करून वाट लावली पाहिजे असा ती विचार करत असते. एकदा का त्याची सुद्धा वाट लावली ना तर मग ही सगळी प्रॉपर्टी आणि हा सगळा काही जो काही प्लॅन आहे तो यशस्वी होणार आहे. तर आता दुसऱ्याच क्षणाला इथे कान्हा जो आहे तो पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचलेला असतो. गिरगावचं पोलीस स्टेशन असतं. आता तिथे जाऊन पोहोचल्यानंतर आपण पाहतो की इथे कान्हा एका पोलिसांना भेटतो. त्या पोलिसांचं नाव असतं पाटील. आणि तेव्हा तो म्हणत असतो, काल आमच्या घरून एका लेडीजला अरेस्ट केली आहे आणि भालेराव नावाचं इथे एक व्यक्ती आला होता आणि त्याने अरेस्ट केली आहे. त्याच वेळेला ते पाटील म्हणत असतात, तुमच्यासोबत काहीतरी इथे गफलत झाली आहे. इथे भालेराव नावाचा कोणीही माणूस नाही आहे आणि तुम्हाला कोणीतरी फसवलं आहे असं सुद्धा इकडे तो बोलत असतो. मग आता इकडे कान्हा विचार करत असतो, म्हणजे खरंच फसवले. सखी मॅडम बोलत होत्या ते अगदी बरोबर आहे. हे कोणी केलं असेल, कोणी कशाला करायला हवे, कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या फक्त आणि फक्त इथे सरकारनेच केलेल्या असाव्यात. म्हणजे सरकार दरीत पडून सुद्धा जिवंत आहे. मा म्हणते ते बरोबर आहे, त्याचबरोबर इकडे सखी मॅडम म्हणतायत ते सुद्धा बरोबर आहे. म्हणजे सरकार जिवंत आहे. आता सरकारला काही करून शोधलं पाहिजे असा कान्हा आता इकडे विचार करत असतो. त्याचबरोबर इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इकडे सरकार आरशासमोर उभी असते आणि सरकार आरशासमोर उभी असताना ती म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट माझ्यासोबत फार चांगली झालेली आहे. आणि ती म्हणजे की इथे आता ह्या काही लेन्स ज्या आहेत ना ब्ल्यू रंगाच्या त्या मनस्विनीच्या इथे डोळ्यामध्ये मी टाकल्या आणि मनस्विनीच्या डोळ्यामध्ये टाकल्यानंतर हा सगळा काही कायापालट झालेला आहे. आता फक्त मिशन आहे तो म्हणजेच की कान्हाला काही करून शोधायचं आहे असा ती विचार करत असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर फार इंटरेस्टिंग असणार आहे बरं का, नक्कीच तुम्ही पहा. कारण उद्याच्या भागामध्ये आता शेवटी सरकार घराच्या बाहेर पडते. आता जेव्हा सरकार घराच्या बाहेर पडते तेव्हा ती आता इकडे तिने हायर केलेल्या त्या माणसाला जाऊन भेटते आणि त्या
माणसाला जाऊन भेटल्यानंतर त्याच्याकडून ही माहिती मिळते की तो किरण जो आहे ना, किरण हा किर्लोस्करांच्या ऑफिसमध्ये कामाला आहे आणि तो किरण जो आहे ना, तो इथे कान्हाचा चांगला मित्र आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तो फक्त कान्हा नाही आहे, तर तो कबीर किर्लोस्कर आहे, ही त्याची खरी ओळख आहे, असं आता इकडे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं. आता दुसऱ्या बाजूला कान्हा हा किरणला भेटतो आणि दोघेही जण म्हणत असतात की तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, सरकार जिवंत आहे. आणि त्याच वेळेला सखी आता आई आई शोधत इथे आलेली असते, पण तेजस्विनी किंवा सरकार इथे खोलीमध्ये नसते. तेव्हा आणलेल्या साड्या ती कपाटामध्ये ठेवते आणि कपाटामध्ये ठेवत असतानाच तिला तिच्या आईच्या कपाटामध्ये मोबाईल दिसतो आणि मोबाईल दिसल्यानंतर ती आता इकडे चकितच होते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे सखीच्या हातामध्ये मोबाईल सापडलेला असतो, तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जो काही कान्हा आहे, कान्हाला इकडे आता संशयसुद्धा आलेला असतो. हेच आपल्याला आता उद्याच्या भागामध्ये पाहायचं आहे. तर पाहत राहा लपंडाव. भेटूयात उद्याच्या भागात.